तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, सीनियर सिटीजन कार्ड 2026 म्हणजे ज्येष्ठ नागरिक कार्ड, याची जी अर्ज प्रक्रिया आहे आणि त्याची पात्रता आणि त्याचे फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण ज्येष्ठ नागरिक कार्डची पूर्ण माहिती देणार आहोत. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नये. चला तर मी पूर्ण माहिती देतो आहे. भारतामध्ये ज्येष्ठ नागरिक समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे, ज्यांच्या अनुभवामुळे कुटुंब आणि समाज अधिक मजबूत होतो. ही लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सुविधा आणि योजना दिल्या जातात. जसं की सीनियर सिटीजन कार्ड 2026 हे एक असे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे जे 60 वर्ष पूर्ण वयाच्या नागरिकांना सरकारी व सार्वजनिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक खास कार्ड ज्याचं नाव आहे की सिनियर सिटीजन कार्ड, जे 60 वर्षावरील भारतीय नागरिकांसाठी जारी करण्यात आलेले एक अधिकृत ओळखपत्र आहे. जे कार्ड नागरिक असल्यास पुरावा म्हणून वापरले जाते. 2026मध्ये हे कार्ड अनेक सरकारी कार्यालये, रुग्णालये, बँका आणि सार्वजनिक सेवामध्ये हे कार्ड मान्य केले जाते. कार्ड किंवा पॅन कार्डची आपलं आधार कार्ड किंवा पॅन कार्डची जी जागा आहे हे कार्ड घेऊ शकत नाही. मात्र यावर आधारित सवलती मिळवण्यासाठी हे खूप उपयोगी ठरते. त्यानंतर बघा, त्याची जी पात्रता म्हणजे त्याचे जे अटी आहे ते आहे की अर्जदार भारतीय नागरिक असावा. त्यानंतर अर्जदाराचे वय किमान 60 वर्ष पूर्ण असावे. या कार्डसाठी कोणतीही उत्पन्नाची मर्यादा नाही. निवृत्त कर्मचारी, स्वयंरोजगार करणाऱ्या किंवा कुटुंबावर अवलंबून असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक या कार्डसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व वृद्ध नागरिकांपर्यंत ही सुविधा पोहोचवली आहे. अर्जांसाठी लागणारे कागदपत्र जे आहे ते बघा, आपण बघू शकतो. त्याला काही जास्त कागदपत्र लागत नाही. एक वयाचा पुरावा म्हणजे त्यामध्ये आधार कार्ड पण येईल आणि जन्म प्रमाणपत्र पण येईल. दुसरं आहे आपलं ओळखपत्र. तिसरं आहे आपला पत्त्याचा पुरावा, ज्यावर आपला पत्ता राहतो तो. चौथं आहे आपले पासपोर्ट साईजचा फोटो. हे 3-4 कागदपत्रे आपल्याला लागतात. ही योजना अनेक ठिकाणी स्वयंसाक्षांकित, म्हणजे हे जे डॉक्युमेंट आहे स्वयंसाक्षर म्हणजे आपली स्वतःची सही करून ही कागदपत्रे स्वीकारली जातात. त्यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी झालेली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला डिजिटल सेवांमुळे 2026मध्ये सीनियर सिटीजन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करणे खूप सोपे झाले आहे. अनेक राज्यामध्ये समाज कल्याण विभाग किंवा महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज तुम्ही करू शकता. त्यानंतर अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा फॉर्म भरू पण शकतात, कागदपत्रे अपलोड करू शकतात आणि अर्ज सादर करू शकतात. मंजुरीनंतर कार्ड तुम्हाला पोस्टाने घरपोच येते. ते कार्ड तुम्हाला डिजिटल स्वरूपात उपलब्ध होते. त्यानंतर ऑफलाईन अर्जाची सोय पण त्यावरती केलेली आहे. ती अशी आहे की डिजिटल सेवा उपलब्ध नसल्या तरी आपण ऑफलाईन अर्जाची सुविधा अजूनही सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक महानगरपालिका कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात किंवा समाज कल्याण विभागात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करू शकतात. तेथे कर्मचाऱ्याचा फॉर्म भरण्यात येईल आणि कागदपत्र तपासून त्याची मदत करण्यात येईल. स्मार्टफोन किंवा इंटरनेट वापरण्यात अडचणी आल्यावर नागरिकांना ही पद्धत एक उपयुक्त ठरू शकते. कोणती? ऑफलाईनची पद्धत. त्यानंतर याचे जे आपण सवलती बघणार आहोत, ही सवलती अशा प्रवासामध्ये मिळवणाऱ्या सवलती. सीनियर सिटीजन कार्ड म्हणजे ज्येष्ठ नागरिक कार्डचा मोठा फायदा म्हणजे प्रवास सवलत. अनेक राज्य परिवहन महामंडळाकडून बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिली जाते. कार्ड दाखवून सहज सवलत मिळते. काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आसन व्यवस्था पण असते. त्या आता आरोग्य सेवामध्ये याची कशी मदत होते, तर सीनियर सिटीजन जे कार्ड आहे हे संबंधित आरोग्य सुविधा आणि मजबूत झाल्या आहेत. सरकारी आणि रुग्णालयामध्ये मी या कार्डना प्राधान्य दिलेले आहे.
तर काही राज्यामध्ये तपासण्याचे जे औषध आणि उपचारावर सवलती दिली जाते. वृद्ध नागरिकांना रांगेत जास्त वेळ थांबवले जात नाही, त्यामुळे त्याचे आरोग्य व्यवस्थापन एकदम सोपे होते. आता आर्थिक फायदे. बँकामध्ये सिनियर सिटीजन जे कार्ड आहे वयाचा पुरावा म्हणून बिन स्वीकारले जाते, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना फिक्स डिपॉझिटवर जास्त व्याजदर आणि विशेष बचत योजना आणि पेन्शन संबंधित योजना सहज मिळवता येते. निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षेसाठी हे कार्ड तुम्हाला फायदेमंद ठरतात. त्यानंतर सिनियर सिटीजन कार्ड हे महत्त्वाचे आहे. हे कार्ड फक्त सवलतीपुरतेच मर्यादित नाही, तर ते ज्येष्ठ नागरिकांना सन्मान आणि ओळखपत्र पण आहे. सरकारी कामकाजात कागदपत्राची झंझट कमी होते त्या कार्डमुळं. त्यानंतर काही ठिकाणी वाढत्या वृद्ध लोकसंख्येमुळे 2026मध्ये हे कार्ड अत्यंत उपयुक्त ठरत आहे. याचा निष्कर्ष एवढाच की सिनियर सिटीजन कार्ड हे भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाचे, फायदेशीर आणि आवश्यक कागदपत्र आहे, जे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करून तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात आणि आर्थिक क्षेत्रातील अनेक लाभ या कार्डच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकतात. तर सुलभ त्यासाठी आपल्याला 60 वर्ष पूर्ण झालेली पाहिजेत. नागरिकांसाठी या कार्ड नक्कीच फायदेमंद ठरणार आहेत. धन्यवाद मित्रांनो.